तिच्या चरणामध्ये. तुम्ही मुलगा असाल तर सगळीच्या सगळी तीर्थ आई वडिलांच्या चरणामध्ये. ज्यावेळेस कार्तिक स्वामी आणि गणपती महाराजांचं भांडण सुरू झालं, कुमारखंडातील कथा आहे महाराज शिव महापुराणातील. म्हटले कार्तिक स्वामी म्हटले मला लग्न करायचंय, गणपती महाराज म्हटले मला लग्न करायचंय. निर्णय दिला का जो कोणी या पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्यातच लग्न पहिल्यांदा करायचं. कार्तिक स्वामी निघाले महाराज. गणपती महाराज बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे म्हणून गणपतीची उपासना केली पाहिजे बरं का. आणि गणपती महाराजांनी दुसरं तिसरं काही केलं नाही महाराज. आई वडिलांना 7 प्रदक्षिणा मारल्या. किती? 7 प्रदक्षिणा. म्हटले आता पहिलं लग्न माझं लावून द्या. विश्वकर्माची मुलगी, एका मुलीचं नाव होतं सिद्धी आणि एका मुलीचं नाव होतं बुद्धी बरं का. अशा प्रकारे गणपती महाराजांचे किती लग्न झाले महाराज? 2 लग्न झाले. का? कारण गणपती महाराजांनी दुसरं तिसरं काही केलं नाही, आई वडिलांच्या चरणाची सेवा केली महाराज. त्याचप्रमाणे पतिव्रता स्त्रियांचा धर्म आहे असं शास्त्र सांगतं का पतीच्या पायावरून पाय धुवून जर पाणी पिलं बरं का, पाय धुवून जर पाणी पिलं तर जगतातील सगळ्या तीर्थ प्राशन केल्याचं आपल्याला काय लागतं? पुण्य लागतं. आता इमानदारीनं तुमच्या नवऱ्याची शपथ घेऊन तुम्ही फक्त सांगा का याच्यातला सांगितलेला प्रयोग कोण्या कोण्या बाईनं केला? बरोबर नाही नाही जमत नाही. तुम्ही अरे अटॅक येऊन माणसं मरतात ना, माणसं कोण मरतात? तुम्ही कधी विचार केला? माणसं हो विचार केला काय तुम्ही? बाई मेली काय अटॅक येऊन? एखादी मरते ती अटॅक, तिला अटॅक येत नाही, ती आपल्याला अटॅक आणते. तिला येत नाही, तिच्यावर भगवंताची फार कृपा आहे. परंतु पतिव्रता स्त्रिया म्हटल्या की तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर काय बोलतात महाराज. मी रस्त्याने जात होतो, काकूने आवाज दिला, म्हटले अरे शिवा, मला शिवास म्हणतात जावा. म्हटलं कुत्र दिसलं का रे? म्हटलं बड्या काकूकडे तर कुत्र नाही. मग लक्षात आलं माझ्या ढोर म्हणतात व या बाया ढोर. दुःख दारू पिणारीचे वाक्यच आहे. दारू पिणारी जो रोज येत असेल ना तो फिटला राजे बाई त्याला काय म्हणत काही सांगता येत नाही. परंतु असू द्या, पती हा देव आहे बरं का. आणि पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता पावती